नमस्कार, सुप्रभात. कल्याण मत्स्य ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. पाहूया आजचे दिनविशेष आणि शुभाशुभ वेळा. आज शुक्रवार दिनांक 26 जून 2026, ज्येष्ठ महिना शुक्ल पक्ष, रात्री 10:23 द्वादशी, नंतर त्रयोदशी. आज तुळासह दुपारी 12:33 नंतर चंद्र वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल आहे. संध्याकाळी 7:16 विशाखा नक्षत्र आहे, पुढे अनुजा नक्षत्र आहे. सकाळी 11:39 सिद्धियोग आहे, पुढे साध्ययोग आहे. सकाळी 9:15 भवकरण आहे, रात्री 10:23 बालवकरण आहे आणि पुढे तैतिलकरण आहे. तर चला पाहूया आजच्या शुभ अशुभ वेळा. सकाळी 7:09 10:39 सकाळी पहिली शुभ वेळ आहे. या वेळेत सकाळी 7:40 आपण देवी लक्ष्मीची आराधना करावी, ते आपल्यास फायदेशीर ठरेल. नंतर 8:50 पूजापाठ करून कामानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. सकाळी 10 शिस्तीने आणि संयम ठेवून आपली कामे करावीत, म्हणजे ती मार्गी लागतील. दुसरी शुभ वेळ आहे दुपारी 12:23 ते 2:08 यामध्ये आपण सरकारी अधिकारी वर्गासोबत चर्चा करणे फायदेशीर ठरेल, त्यामध्ये आपल्याला यश येईल. तिसरी शुभ वेळ आहे रात्री 9:53 ते रात्री 11:08 या वेळेत प्रियजनांसाठी वेळ द्या, आपुलकी वाढेल. आपण शुभ वेळा पाहिल्यात. आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे सकाळी पहिली अशुभ वेळ आहे सकाळी 10:39 12:23 हा राहू काळ आहे. या राहू काळ असल्यामुळे नवीन कामकाज, नवीन करार तसेच धाडसी कामे यावेळेस टाळावी. दुसरी अशुभ वेळ आहे दुपारी 2:08 ते 3:53 या वेळेस व्यापाराबद्दल उलाढाल किंवा बोलणी टाळा, कर्ज घेऊ नका. तिसरी अशुभ वेळ आहे संध्याकाळी 7:22 ते 9:53 यामध्ये आपण कामानिमित्त अधिकाऱ्यांना भेटणे टाळा, प्रेमसंबंधात सावधगिरीने पुढे जा. तसेच पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळा. आवश्यकता असेल तरच प्रथम पूर्व दिशेला 5 पावले चालावीत, नंतर आपल्या मार्गाला निघावे. आज दुपारी 12:35 चंद्र तूळ राशीमध्ये आहे. तोपर्यंत मेष, वृषभ, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना चंद्रबळ आहे. त्यांनी आपल्या कामाचे नियोजन करावे, यामध्ये आपल्याला चांगली फळप्राप्ती होऊ शकते. तसेच नंतर चंद्र वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे, तेव्हा मिथुन, वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशीने चंद्रबळ असेल. सकाळी 12:35 जोपर्यंत चंद्र तूळ राशीमध्ये आहे तोपर्यंत कन्या आणि मीन या राशीने सावधगिरी बाळगावी. नंतर चंद्र वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल, तेव्हा तूळ आणि मेष या राशीने आपली सावधगिरी बाळगावी आणि व्यवस्थित नियोजन करावे. आजचा दिवस आपणास भरभरून आनंद देणारा असेल अशी आशा करतो. शुभम भवंतु.